बनावट ॲपवर गेलेले 41 लाख रुपये सोलापुरात पुन्हा मिळालेले आहेत। सोलापूरच्या ग्रामीण सायबर सेलनं कारवाई करत 2 कोटींचा फायदा दाखवत खरं तर फसवणूक केलेल्यांना आता त्यांच्यावर कारवाई केली आहे। मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टर क्लबच्या नावाने बनावट ॲप तयार करून सोलापुरातील एका इंजिनियरला 42,10,00,000 रुपयाला फसवण्यात आलं होतं। मात्र सोलापूरच्या ग्रामीण सायबर पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने विविध अकाउंट फ्रीज करून 41,10,00,000 रुपये परत मिळवून दिलेत। खातेधारक आहेत यांचे केवायसी वरून त्यांचे मोबाईल नंबरला लिंक्ड असलेले अदर नंबर आणि नंबरवरून अकाउंट असा अतिशय चांगलं परिश्रमपूर्वक काम हे आमच्या सायबर टीमनं करून 41 खाती आयडेंटिफाय करून गोठवण्यात आली होती। त्याच्यामध्ये फायनान्सचा ट्रेल जो आहे तो एकदम व्यवस्थित एस्टॅब्लिश करून कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे। प्रॉफिट दाखवतात त्यांच्या त्या ॲपमध्ये आणि ते पैसे विड्रॉ करायच्या वेळेला ते पैसे विड्रॉ होत नाहीत। मग त्यावेळेला ते म्हणतात की तुम्ही त्याचा जो TDS आहे तो 5 लाख रुपयाचा तो तुम्हाला भरावा लागेल, तो भरल्यानंतर तुम्ही विड्रॉ करू शकता। मग विचार काय करतो पब्लिक की ऑलरेडी 22 लाख भरले तर 5 लाख भरले तर आपल्याला सगळेच मिळून जातील म्हणून तो 5 लाख भरतो आणि असे 27 लाखाचे फ्रॉड होते। ह्या प्रकरणामध्ये असे झाले होते, जवळपास 42 लाखाचे फ्रॉड झाले आणि त्याला दाखवताना 4 कोटीचा पोर्टफोलिओ दाखवला होता की तुमचा 4 कोटीचा पोर्टफोलिओ झाला आहे, तुम्ही एवढे पैसे भरले की तुम्हाला सगळे मिळतील। पण हा मुलगा भरतच गेला परंतु त्याला पैसे काय रिटर्न झालेले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।